त्या आमदारांचा असताना एक संकेत होता की जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा. जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही, हा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीस दिला. आणि देवेंद्र फडणवीसने काय केला तर 2 सप्टेंबरचा GR काढला आणि 2 सप्टेंबरचा GR काढून मराठवाड्यातल्या कुणबी मराठा कुणबी हे कुणबीच आहेत अशा रीतीचा GR काढून त्यांनी असणारं ओबीसीच्या यादीमध्ये एक घुसखोरी केली अशी असणारी परिस्थिती. आणि आता आपण बसून मागणी काय करतोय, आपण मागणी ही करतोय की तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करा. देवेंद्र फडणवीस तो रद्द करणार आहे का? देवेंद्र फडणवीस रद्द करणार असेल तर त्याच्या समोर ते 190 आमदार जरांगे पाटील यांना भेटायला घेतले ते आहे. तेव्हा ही ओबीसीने एक लक्षात घेतली पाहिजे की ही राजकीय लढाई सुरुवात झाली. ही राजकीय लढाई सुरुवात झाली. 180 मराठा समाजातून जे आमदार होते त्यांनी असताना देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं की जरांगेची तुम्ही मागणी मान्य करणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाही. आपलं मुख्यमंत्री पद जाऊ दे म्हणून देवेंद्र फडणवीसने असताना GR काढला अशी असणारी परिस्थिती. ओबीसीला वाटतं काय की हा GR रद्द झाला पाहिजे. मी आपल्याला विचारतो, ओबीसीला असं वाटतं काय की हा GR रद्द झाला पाहिजे, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काय केलं पाहिजे? पहिलं, भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान देता का? ओबीसीने खुणगाट बांधली पाहिजे. काय खुणगाट बांधली पाहिजे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आहे, या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाला आणि त्याचे असणारे सहयोगी, त्यांचे सहयोगी कोण आहेत, त्यांचे मित्र पक्ष कोण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे याला काय याला सुद्धा मी मतदान करणार नाही. याला सुद्धा मतदान करणार नाही. तेव्हा एक जबाबदारी सगळ्यात मोठी ओबीसीची आहे हे लक्षात घ्या. आणि ती म्हणजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीने आपली उमेदवारी जाहीर केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात त्यांनी असताना उमेदवारी आपली जाहीर केली पाहिजे. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक ओबीसी उमेदवार तरी असला पाहिजे. एक ओबीसी असला पाहिजे. काही मतदारसंघ इथे असणारे एसटी साठी राखीव आहेत, काही मतदारसंघ या ठिकाणी ट्रायबल साठी राखीव आहेत. हा एससी आणि एसटी हा प्रो आरक्षणवादी आहे हे लक्षात घ्या. आरक्षणाच्या बाजूने आहे.
आणि हा आरक्षणाच्या बाजूने असल्यामुळे तू आपला असणारा नैसर्गिक मित्र आहे हे आपण लक्षात घ्या.